असतं आणि त्या अनुषंगानेच उपमुख्यमंत्र्यांनी हे पालकमंत्रीपद घेतलेलं असेल असं देखील बोललं जात आहे। अभिषेक, नाशिक जिल्ह्यामध्ये जर पाहायचं झालं तर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। आगामी कुंभमेळा असेल किंबहुना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे किंवा इतरही मंत्री असतील, या कुठेतरी राष्ट्रवादीत जो सुरू असलेला वाद पाहता हा वाद टाळण्यासाठीच पुन्हा एकदा भाजपकडे हे पालकमंत्रीपद दिलं गेलं असावं। नक्कीच जर का माणिकराव कोकाटेंना पाहायचं तर नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी त्यांची आपल्याला वर्णी लागल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची वर्णी दिसते। एकूणच नाशिक हा जिल्हा भाजपचा होल्ड आहे, मोठ्या प्रमाणात भाजपचे आमदार तिथं आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहेत आणि भाजपकडनं हा जो पालकमंत्री पद आहे, जो जिल्हा आहे तो हातातनं न जाऊ देण्यासाठी स्वतःकडे हे ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जसं तू आता बोलतोय, येत्या काही काळामध्ये कुंभमेळा असेल किंवा इतर कामं असेल ही देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये होताना पाहायला मिळतं आणि त्यामुळेच डीपीडीसीसाठी तो देखील फंड महत्त्वाचा असतो आणि त्या अनुषंगानंच जे उत्तर महाराष्ट्रामधलं नाशिक जिल्हा आहे तो अतिशय महत्त्वाचा हा भाजपसाठी आपल्याला पाहायला मिळतो आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर नंदुरबार मध्ये माणिकराव कोकाटे असतील यांची वर्णी आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच जळगावमध्ये देखील गुलाबराव पाटील हे पालकमंत्री असणार आहेत। त्यामुळे एकूणच जर का पाहायचं तर नाशिकसाठी भाजप आणि भाजप इक्वल टू नाशिक अशा प्रकारचं आपल्याला समीकरण हे पाहायला मिळतं आणि तशातच गिरीश महाजन हे आपल्याला सध्याला पालकमंत्रीपदी त्यांची वर्णी लागलेली दिसते। जर कोकणाचा विचार करायचा झाला तर सिंधुदुर्गचा पालकमंत्रीपद आता नितेश राणेंकडे देण्यात आलेलं आहे। म्हणजे स्वाभाविकच राणेंनी आपला गड राखलाय तर नक्कीच एकूण या अगोदर जर का पाहायचं तर रवींद्र चव्हाण ही आपल्याला तिथं पाहायला मिळत होते, मात्र रवींद्र चव्हाण यांना मंत्री पद गमवावं लागलं आणि एकूणच कार्याध्यक्षपदी त्यांची निवड आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती आणि त्यानंतर नितेश राणेंकडे आपसुकच तो भाग जो आहे तो आपल्याला जाताना पाहायला मिळतो आहे। मंत्रीपद असेल किंवा मग पालकमंत्रीपद असेल हे सिंधुदुर्गसाठी आपल्याला नितेश राणे यांच्याकडे जाताना दिसतं आहे। तर रत्नागिरीसाठी उदय सामंत यांची वर्णी देखील आपल्याला इथे लागताना पाहायला मिळत आहे। एकूण रत्नागिरीचं पालकमंत्रीपद हे अगोदर देखील उदय सामंत यांच्याकडेच आपल्याला पाहायला मिळालेलं होतं, मात्र सिंधुदुर्ग हा जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे। मासेमारी असेल, एकूण पर्यटन असेल त्या दृष्टीनं देखील महत्त्वाचा मानला जातो आणि त्या अनुषंगानंच नितेश राणेंकडे तशाच प्रकारचं मंत्रीपद देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि आता पालकमंत्रीपदी देखील त्यांचीच वर्णी लागलेली आहे। अभिषेक, खरं तर ही सगळी यादी जाहीर होण्याच्या अगोदर जे ज्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली होती, खाते वाटप होण्याच्या अगोदर अनेकांनी आपापल्या जिल्ह्यावर खरं तर दावा केलेला होता। यातलेच एक मंत्री होते ते म्हणजे हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं अशी खरं तर त्यांनी तसा दावा देखील केलेला होता आणि पण आता प्रत्यक्षात त्यांच्याकडे वाशिमची जबाबदारी देण्यात आली आहे। नक्कीच वाशिम साठी जर का पाहायचं तर हसन मुश्रीफ यांचं नाव आपल्याला पाहायला